नमस्कार. भारत कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. महत्वाचं घडामोडीकडे आज आपण बघत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे शासन आता खासगीकरणाकडे वाटचाल करत आहे. आज तुम्हाला माहित आहे विविध बाबीमध्ये शासन कंत्राटीकरण करण्याचा मुद्दा शासनानं हाताळलेला आहे. तुम्हाला माहित आहे विविध जाहिराती जर आपण बघितल्या खासगीकरणाकडे येताना पुणे महानगरपालिका तुम्ही बघितली असेल. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे की आज 2.5 ते 2.25 लाख पद महाराष्ट्रामध्ये रिक्त असताना शासनाचा हा अट्टहास कशासाठी आहे? अरे मला सांगा, पोरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करू राहिले, पोरं खेड्यातले ग्रामीण भागातले शहरावरती भागातली शिकायला यायला लागले आणि आता सरकार म्हणते की आम्हाला पैसे द्यायला तिजोरीत पैसा नाही आहे. मग मला सांगा, फुकटच्या बिनकामाच्या योजना आणून गोरगरिबाच्या लेकरांना रस्त्यावर आणण्याचं सरकारनं पाऊल उचललेलं मला दिसत आहे. बघा, कंत्राटीकरणचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषद शाळा कंत्राटीकरण करण्याचा शासनानं प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी रस्त्यावर लोक उतरले. आम्ही सुद्धा त्याच्यात होतो आणि त्या मुद्दा जिल्हा परिषदच्या शाळा ह्या खासगीकरणाकडे करण्यासाठी आम्ही विरोध केला आणि कुठेतरी तो शासनानं त्यावेळेस रद्द करण्याचा प्रयत्न केला. परंतु परत सरकार आज विद्यार्थ्याच्या जीवनाशी, विद्यार्थ्याच्या भवितव्याशी वारंवार जे खेळण्याचा त्याचा प्रयत्न असते, परत तेच खेळण्याचा प्रयत्न करत आहे, तोच अजेंडा घेऊन परत येत आहे. आणि बघा, आज पीएमपीची खासगीकरणाकडे वाटचाल बघा. बस पाठोपाठ आता चालक आणि वाहकही कंत्राटी पद्धतीने भरणार. बघा, कंत्राटी पद्धती, जे काही बस आहे आणि जे काही चालक आहे या ठिकाणी चालक आणि वाहक यांच्या कंत्राटी पद्धतीने पदे भरणार. बघा, कंत्राटी पद्धतीने पदे भरणार म्हणजे ठेकेदाराच्या सर्व हातामध्ये नियंत्रण राहणार आहे संपूर्णपणे. म्हणजे ठेकेदारी इथं सुद्धा जे काही रस्त्यामध्ये ठेकेदारी आहे, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार, विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार, विविध बाबीमध्ये विकासाच्या बाबीमध्ये बट्ट्याबोळ झालेला आहे. तर आता याच्यामध्ये सुद्धा बट्ट्याबोळ करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि शासन जे काही करत आहे की लोकांच्या घशामध्ये संपूर्ण मलिदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे अतिशय नुकसानदायी आहे आपल्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनानं आणि याच्याला आपण सर्व विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे. सर्व पालकांनी सुद्धा याला कडाडून विरोध केला पाहिजे. बघा, आज राज्यात 2.5 लाख रिक्त जागा आहे, मग कंत्राटी भरती कशाला कंत्राटी भरती? बघा, 2.5 ते 3.25 लाख पद रिक्त आहे, तरी सुद्धा शासन 15,000, 10,000, 20,000 कंत्राटी भरती करते. हे का आणि कशासाठी? बघा, या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रस्त्यावर उतरू. बघा, या ठिकाणी आज आपण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा आपण ठेवला नाही आहे. या प्रकारचं बहुमत आपण दिलेलं आहे की जेणेकरून आपल्या हक्कासाठी कोणी उतरू शकणार नाही आहे. कारण यांच्यामध्ये नैराश्यता एवढी आलेली असेल, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो, की यांना रस्त्यावर उतरावं तरी का आणि कसं? कारण आपण जनतेनं यांना एवढं काही साधारणतः जे काही लागत असतात 28-29 जागा विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला, तेवढ्या सुद्धा आपण जागा देऊ केल्या नाही. तर जे आपल्यासाठी रस्त्यावर उतरणारे लोक होते ते सुद्धा कसे उतरतील? परंतु तरी सुद्धा यांनी काँग्रेसनं सांगितलेलं आहे की आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू. बरोबर आहे. बघा, याचे पडसाद उमटताना दिसत आहे विविध बाबीमध्ये आणि विविध बाबीमध्ये पडसाद उमटत दिसत असताना काही घटना आणि काही घडामोडी सुद्धा घडलेल्या आहे. काही जिल्हा परिषद जागा सुद्धा, जिल्हा परिषदच्या पदभरती सुद्धा आपल्याला सांगता येईल की ह्या कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासनाचा अजेंडा चालू आहे. की साधारणतः 1,500 रुपये मानधनावर, बघा 1,500 रुपये मानधन, बघा साधारणतः 1,500 रुपये मानधन, या 15,000 रुपये मानधन या रुपये तत्वावर कंत्राटी शिक्षक भरती शासन करत आहे. हजारो डीएड बेरोजगार आहे आणि मग कंत्राटी कायले? अरे मला सांगा, एवढं विद्यार्थी डीएड वाले आहे, ज्या पोट्टेने एवढं डीएड केलं, आज माता माऊली भगिनी या सुद्धा जिल्हा परिषदसाठी प्रयत्न करत आहे, नगर परिषदसाठी प्रयत्न करत आहे. एका बाजूने इंग्लिश मिडियम शाळा वाढवत आहे शासन आणि एका बाजूने जिल्हा परिषदच्या शासन शाळा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अरे मला सांगा, शिक्षण हे सर्वात महत्वाचं हत्यार आहे आणि हे जर गोरगरीब जर पोरं शिकले तर ते मोठं राष्ट्र उभारणीसाठी, प्रगतीसाठी त्यांचा महत्वाचं योगदान राहील. परंतु आज इंग्लिश मिडियम शाळाची फी भरमसाठ चालू आहे आणि इंग्लिश मिडियम शाळा वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या ठिकाणी 1,500 रुपयाच्या मानधन तत्वावर आमच्या इथे कंत्राटी भरती करण्यात चालू आहे. म्हणजे शिक्षकाच्या बेरोजगार करण्याचा अजेंडा सरकारने उचललेला आहे. तर या सगळ्या कंत्राट भरतीला आपण कडाडून विरोध केला पाहिजे आणि या सगळ्या सारख्या
निर्णयाचा आपण आजच जर विरोध केला नाही तर ह्या गोष्टी वारंवार वाढतील आणि एक क्षेत्र नाही, दोन क्षेत्र नाही, तर विविध विभागामध्ये या प्रकारच्या कंत्राट भरती नोकरी निघतील. तर माय माऊली जनतेला, माय माऊली आपल्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या सरकारच्या या चुकीच्या निर्णयाचे पाऊल आपण काय केले पाहिजे, थांबवले पाहिजे. ओके, धन्यवाद. जय हिंद.